निखिल जी या मॅच मध्ये आपण बघितलं बारवाईचे आपले पहिलीच मॅच व्हेरी फर्स्ट मॅच योगेश वाघ बसले आणि मॅच पेटवली कांडी टाकली त्यांनी आणि संकेत जाधव मॅन ऑफ द मॅच या संकेत जाधव 14 चेंडूमध्ये 42 धावा एक षटकामध्ये 10 धावा देऊन एक विकेट घेतलेला संकेत जाधव सुरेशदादा पाटील आणि जयवंत शिंदे यांच्याकडनं 500 रुपये संकेत जाधव याला मॅन ऑफ द मॅच आमच्या दुर्वांकूरचे अतिशय जवळचे मित्र दुर्वांकूर त्याची फलंदाजी बघण्यासाठी आलेला आहे संदेश काटावळे साहेबांना मी विनंती करतोय ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी संकेत जाधव बारवाई संघ संदीपजी काटावले साहेब यांना विनंती करतोय मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी संकेत जाधव बारवाई संघाचा हा अष्टपैलू खेळाडू 42 धावा केल्या एक विकेट आणि 10 धावा त्यांना दिल्या जबरदस्त पहिल्या मॅच मध्ये सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकली शेवटच्या बॉलवर त्यांनी मॅच जिंकलेली आहे ती चौकार पाहिजे होता षटकार मारलेला आहे आणि त्याला या ठिकाणी बघा कुपन आहे सलूनचं कुपन आहे त्यानंतर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे गॉगल आहे रेडबुल पण आहे झोप यायला नको त्याला पुढच्या मॅच मध्ये त्याच्यासाठी रेडबुल सुरेशदादा पाटील आणि आमचे संदीपजी काठावले या मान्यवरांच्या हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाते नरेंद्र पाटील आमचे जाऊया मॅचकडे कसलखंड आणि तळवली हो योगेश कोण आहे निखिल ठोंबरे धन्यवाद गुड इव्हनिंग ऑल व्ह्यूअर्स आलेल्या तमाम लाडके क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत मान्य श्री सुरेशदादा पाटील व अविनाशदादा पाटील आयोजित रजनी क्रीडा स्पर्धा सौभाग्यवती पद्मताई सुरेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 9961 HDB ट्रॉफी मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत योगेश शिंदे यांच्याकडनं कचलगड संघासाठी हॅट्रिक साठी 2000 रुपयांचं पारितोषिक येथे आलेले आहे धन्यवाद कायरत रिटा 11 गावदेवी तलवली आणि त्यांच्या विपक्ष टेंग गोडिलदेव कसलखंड हा सामना आपण मैदानामध्ये पाहतात सुंदर असा बॉल आणि तितकाच चांगला फटका आपल्याला पाहायला मिळेल काव कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक येतील एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 2 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील एक जबरदस्त आयोजन जबरदस्त रजनी क्रीडा स्पर्धा दुसऱ्या दिवसामध्ये ही क्रीडा स्पर्धा तुम्ही आम्ही अनुभवतात प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षक वर्ग उपस्थित आहेत सर्वांचं सहर्ष स्वागत आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये करू प्रफुल्ल मते प्रफुल्लचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक बॉलवर येतील मिसफील्ड त्याचा फायदा बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक नव्हते जिथे सिंगल होती तिथे 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतील 2 धावा येतात 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल 4 धावा बॅटच्या साहाय्याने या 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतील दिवस क्रमांक 2 मध्ये ही क्रीडा स्पर्धा दर्जेदार आयोजन दर्जेदार नियोजन आणि प्रेक्षक वर्गाची प्रचंड मोठी गर्दी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते सर्वांचं सहर्ष स्वागत अचानकचं हे भव्य दिव्य मैदान क्रीडा रसिकांचं मन जिंकण्यासाठी तयार आहे आणि ज्या प्रकारचं आयोजन सुरेशदादा पाटील असतील अविनाशदादा पाटील असतील ज्यांनी केले ते दमदार पाकपुटवर आहेत फटका खेळण्याचा प्रयत्न पॉइंटला क्षेत्ररक्षक येतील बॉल कव्हर करतील तोपर्यंत एक सिंगल धाव जे मात्र आपल्याला पाहायला मिळते 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते कसलगड संघासाठी गोलंदाजासाठी हॅट्रिक कोणत्याही गोलंदाजाने केली ते विनोद शिंदे यांच्याकडे 2000 रुपयांचं पारितोषिक आहे धन्यवाद भरपूर मोठी पारितोषिक जेवढी मोठी पारितोषिक भरपूर मोठा फॅन बेस आहे प्रत्येक संघाचा प्रफुल्ल मते प्रफुल्लचा बॉल फटका दमदार क्षेत्ररक्षक बनतील दर्शक आणि दर्शक बनतील दिवाने चेंडू सीमा पार HDB ट्रॉफी 6 रन हॅट्रिक साठी आपण बघितलं विनोद शिंदे यांच्याकडनं 2000 रुपये परंतु इथे जर लागोपाठ 3 षटकार मारले तर सिद्धू पाटील यांच्याकडनं 2000 रुपये म्हणजे फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठी बक्षीस आलेली आहेत भरपूर मोठी पारितोषिक जेवढी मोठी क्रीडा स्पर्धा तेवढेच मोठे संघ या क्रीडा स्पर्धेमध्ये आणि पारितोषिकांचा खूप मोठा वर्षाव सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय
दिनेश मालकरच्या पाठमधून जो षटकार आला तो अप्रतिम. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धापलकावर धावसंख्या 11. 4 षटकांची लढत. एका बाजूला संघ आपण पाहतोय तलवली, तर दुसऱ्या बाजूला संघ कचलखंड या एकमेकांच्या विरोधामध्ये उभे टाकलेत. प्रत्येक सामना डुअर डाय, म्हणजे इथे प्रत्येक सामना जिंकायचाच आहे त्या इराद्याने प्रत्येक संघ या मैदानावर उतरला. आज कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं आपल्याला. धापलकावर धावसंख्या 11. 11 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक दुसऱ्याला सुरुवात होताना पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. प्रभात मते यांच्या हातामध्ये बॉल सोपवला. सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना आपल्याला फलंदाज पाहायला मिळतील श्रेयश मालकर आणि त्यांच्या जोडीला दिनेश मालकर. अप्रतिम स्कोरिंग सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. सुदर्शन पाटील सर यांच्या शुभ हस्ते ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा रेखाटली जाते. गोलंदाज तयार आहेत. सध्याच्या घडीला प्रभात मते गोलंदाजी ट्रॅकवर तयार. स्ट्रायकर इनवर श्रेयस. फुल टॉस एसटी रक्षण खराब आहे, परंतु बाकअप अतिशय दर्जेदार आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉल. पंचांचे दोन्ही हात समांतर. हा चेंडू अवांतर. 1+1 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 13 धावा. प्रथमतः बॅटिंग करत असताना कायरा तीर्था 11 गावदेवी तलवली हा संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. दुसऱ्या बाजूला घोडील देव कचलखंड हा संघ मैदानामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. मॅच रंगेल. भरपूर चांगली क्रीडा स्पर्धा आहे. भरपूर चांगलं आयोजन, भरपूर चांगलं नियोजन सध्याच्या घडीला जे मात्र पाहायला मिळत आहे. आलेल्या प्रत्येक प्रेक्षक वर्गाची मन जिंकणारी क्रीडा स्पर्धा म्हणून या HDP ट्रॉफीकडे पाहिलं जात आहे. आणि दुसऱ्या दिवसातील महत्वपूर्ण सामना, दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. प्रभात पहिला चेंडू लाईन थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळाली. स्ट्राईक चेंज झाली. सध्याच्या घडीला दिनेश मालकर स्ट्रायकर एंडवर. त्याच्या पाठमधून एक षटकार आला. आत्मविश्वास या खेळाडूचा देखील भरपूर चांगला वाढला. त्याची कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. मैदानाच्या चौफेर रेलिंग जे मात्र आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेची शोभा वाढवते. प्रत्येक बाजूला जिथे पाहाल तिथे दर्दी प्रेक्षक वर्गाची गर्दी आहे. आणि HDP ट्रॉफीचं हेच तर खऱ्या अर्थानं कार्य आपण पाहतात. सध्याच्या घडीला चर्चेत असलेली क्रीडा स्पर्धा. गोलंदाज तयार प्रभात मते. प्रभातचा बॉल वेगाने फटका खेळायचा आहे. लाईन पासून भरपूर दूर राहिले. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. दापलक स्थिर. दापलकावर धाव संख्या 13 जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. मान्यवरांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये मांदियाळी या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित होत्या. सर्वांचं सहर्ष स्वागत आपण खास करून सुरेशदादा पाटील असतील, अविनाशदादा पाटील यांच्या माध्यमातून करू. व्यासपीठावर अरविंददादा घोरपडे आणि त्याचबरोबर मंगेशदादा खाने उपस्थित होत आहेत. वेलकम. दोन्ही मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. एक धाव दुसरीचा प्रयत्न. रनआउटचं इथे खूप मोठं अपील. तिसऱ्या पंचांची मदत. 24 इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून कीप रोलिंग सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल. काय घडतं ते आपल्याला पाहायचं. 2 धावा इथे कंप्लीट आहेत का. तिसऱ्या पंचांचा डिसिजन. OUT फलंदाज बाद. थँक्यू. या स्पर्धेचं गुणगान गाणार हे संगीत सध्याच्या घडीला आपण पाहत आहेत. सुरेशदादा पाटील, अविनाशदादा पाटील यांच्या माध्यमातून आयोजित केलेली ही क्रीडा स्पर्धा आणि खास करून यांच्या वाढदिवसानिमित्त ही क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या. सौभाग्यवती पद्माताई सुरेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला 4 दिवसीय रजनी क्रीडा स्पर्धेचा हा महासंग्राम, ज्यामध्ये 32 संघांचा सहभाग आपल्याला पाहायला मिळेल. मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक अशी 2 व्हीलर बाईक, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर साठी आकर्षक अशा सायकल आपल्याला पाहायला मिळतात. या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार आहेत. प्रभात मतेचा बॉल बॅक टू बॉलर. फटका दमदार आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ बनेल राहील आता दर्शक. चेंडू सीमा पार. HDP ट्रॉफीचा दमदार चौकार.
थँक्यू प्रेक्षक वर्ग, तुमचंही कौतुक आम्ही करू, परंतु विनंती असेल जे काही तुम्हाला डान्स करायचे ते मैदानाच्या बाहेर करावे ही विनंती. सातत्यानं भरपूर प्रेक्षक वर्ग आपल्या बरोबर ऑनलाईन या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. धावपलकावर धावसंख्या 18 धावा, 18 रन ऑन द बोर्ड, 18 धावा धावपलकावर. गोलंदाज तयार आहेत प्रभात मते, स्ट्रायकर इनवर दिनेश मालकर. इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा फटका सुंदर आहे. लॉंग ऑन मध्ये फिल्डर येतील, क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं राहिलंय. एक सिंगल आली, एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. सध्याच्या घडीला 19 या धावसंख्येवर टीम तलवली प्रथम बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या विरुद्ध कचलखंड हा संघ मैदानाच्या आतमध्ये लढताना पाहायला मिळतो. तलवली संघाला खास करून स्पॉन्सरशिप केलेला आहे प्रशांत बडेकर आणि सतीश मालकर यांनी प्रस्तुत केलेला हा संघ. गावच्या संघावर विश्वास खास करून त्यांनी दाखवला. प्रभात मते तयार, प्रभातचा बॉल बारचेज, चेंडू हवेत. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण आहे क्रिकेटचं. कॅच भी छूटा और गेंदबाज का दिल भी टूटा. एक सिंगल या बॉलवर येईल, एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकावर वाढेल. 20 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतील. दुसरा दिवस आहे, दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना. दर्जेदार आयोजन, एचडीपी ट्रॉफी प्रत्येकाच्या मनामध्ये सध्याच्या घडीला घर करते असं असलेलं हे दर्जेदार आयोजन. व्यासपीठावर मान्यवरांची खूप प्रमाणात मांडियाळी पाहायला मिळते. प्रभातचा बॉल पुन्हा एकदा बॅक टू बॉलर, फटका दमदार. गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने लगाया बेहतरीन चौका. 4 रन. धावपलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण 24 पाहत आहेत. चांगली सुरुवात. कायरा त्रिठा 11 गावदेवी तलवली या संघाची. दुसऱ्या बाजूला गोडिल देव कचलखंड हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. त्यांची कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचंय. 2 षटकांचा खेळ समाप्त, 12ची सरासरी राखली आहे. चांगली फलंदाजी. मगाशी आपण कॉमेंटेटरला सांगितले की एवढी बक्षिसं या एचडीबी ट्रॉफी मध्ये आहेत, परंतु ती बक्षिसाचा जो नियम आहे, पहिल्या 3 मॅच मध्ये तुमचे गुण धरले जातील, नंतरच्या तुमच्या जे क्वालिफायचे मॅच असतील त्याचे गुण धरले जाणार नाहीत. याची सगळ्या संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्या. सर्वात महत्वाची सूचना चौधरी सरांनी दिलेली आहे की ज्या लीगच्या मॅचेस आहेत त्या लीगच्या मॅचेस मध्ये तुम्ही 3 मॅच मध्ये ज्या प्रकारचं प्रदर्शन करणार आहे त्यावर बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, मालिकावीरचा जो किताब आहे तो मात्र दिला जाईल. आणि ही सूचना भरपूर महत्वाची. अनेक क्रीडा स्पर्धेमध्ये हेच होतं की प्रथमतः सूचना दिल्या जात नाही, तदनंतर खूप मोठे प्रॉब्लेम होताना पाहायला मिळतात. निखिल, बऱ्याच ठिकाणी असं होतं शेवटच्या ज्या सेमीफायनल फायनल ज्या मॅच असतात त्याच्यामध्ये सेटिंग केली जाते. मग इथे पण आम्ही बघितलेले, बऱ्याच ठिकाणी आम्ही बघितलेले. मग बॉलरला सांगितलं जातं तू बॉल असा टाक, मग बॅट्समनला ठरवतो तू मारायचं की काय. मग अशी गणितं होतात. मग त्यापेक्षा पहिल्या 3 मॅच मध्ये गुण धरले जातील आणि त्यांना ती बक्षिसं मिळतील. एचडीबी ट्रॉफीसाठी आणि एचडीबी ट्रॉफीने जी सुरुवात केलेली आहे सगळीकडे हा नियम लागू व्हायला पाहिजे. भरपूर चांगली संकल्पना संपूर्ण आमच्या आयोजक कमिटीची. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 3 मध्ये लोकेश आलेत, लोकेश नाईक. गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्रायकर इनवर राज आहेत, राज चव्हाण. सध्याच्या घडीला स्ट्रायकर इनवर आपल्याला पाहायला मिळतील. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावपलकावर धावसंख्या 24. इथे टाकलेला चेंडू हेलिकॉप्टर. इथे खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू राहिला. कमबॅक सध्याच्या घडीला कचलखंड संघ करत असताना दोन्ही संघ ताकदवर आहेत. दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये भरपूर चांगलं क्रिकेट सातत्यानं या विभागामध्ये खेळत आलेले आहेत. आणि आज एचडीपी ट्रॉफी मध्ये एकमेकांच्या आमने सामने. इथे प्रत्येक जण हा जिंकण्यासाठी चाललेला आहे. हरणे ही जंगलात असतात. सहीपूर्वी कन्स्ट्रक्शनचे मालक यांच्याकडनं आयवा कॅचसाठी प्रेक्षकांसाठी 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. संदेशजी मालकर, धन्यवाद. फुल टॉस फटका सुंदर आहे. तिथे क्षेत्ररक्षक असतील. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं राहिलं. प्रफुल्ल मतेचं फलंदाज बाद, विकेट.
4 दिवस चालणारा हा क्रीडा संग्राम प्रथम क्रमांकासाठी 1 लाख रुपयाचं प्राइज, तृतीय क्रमांकासाठी 50,000 रुपयाचं प्राइज, तृतीय क्रमांकासाठी 25,000 रुपयाचं प्राइज आणि चतुर्थ क्रमांकासाठी 25,000 रुपयाचं प्राइज. 32 नामांकित संघ या क्रीडा स्पर्धेमध्ये 40 संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतील आणि 5 बक्षीस देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये. 24 ऑन द बोर्ड. न्यू बॅटर सध्याच्या घडीला मयूर मालकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. मयूर वर देखील भरपूर मोठी जिम्मेदारी आहे. लोकेश नाईक, लोकेश साठी बॉल फटका सुंदर, क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नकार दिला. सध्याच्या घडीला आतापर्यंत तलवली संघासाठी भरपूर चांगली फलंदाजी केलेला फलंदाज दिनेश मालकर सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर, ज्याच्या पाठमधून एक षटकार आला, एक चौकार आला. 17 धावा ज्या मात्र धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पाटील सरांचं विशेष कौतुक करू, ज्यांच्याच माध्यमातून पूर्णपणे स्कोरबोर्ड आपण पाहतोय जो बनवलेला आहे आणि भरपूर चांगले सध्याच्या घडीला कामगिरी त्यांच्या माध्यमातून त्यांच्या स्वर्ण अक्षरामध्ये HDP ट्रॉफी जी मात्र रेखाटली जाते. चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी. लोकेश नाईक या गोलंदाजाचे 4 चेंडू त्याने हाताळलेत. 4 चेंडू हाताळत असताना 1 विकेट मिळवले आणि फक्त 1 धाव जे मात्र खर्च केली. दिनेश मालकर या खेळाडूवर खूप मोठी जिम्मेदारी आहे. सलामीचा फलंदाज इथे टाकलेला चेंडू पॅडवर आदळतोय. पंचांकडे खूप मोठा अपील आहे. लेग बिफोरची शिकार, मॅचची गोल्डन विकेट. दिनेश मालकर बॅक टू द पॅव्हिलियन. दोन संघांमध्ये आपण मैदानाच्या मधोमध आजची या दुसऱ्या रात्रीतील दुसरी लढत आपण पाहतोय. इथे केळकर कंपनीचे मॅनेजर, केवाचे मॅनेजर आदरणीय आमचे परेश पटेल आणि रिलायन्सचे आमचे भाऊ मुकादम यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. सुरेशदादा पाटील आपल्याला या ठिकाणी आमंत्रित करतायत HDP ट्रॉफीमध्ये. धन्यवाद. विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. काय गोलंदाजी केले लोकेश नाईकने आतापर्यंत. 5 चेंडू 2 विकेट 1च धाव जी मात्र खर्च केल्या. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुजित मुंडे दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. नामांकित 8 संघ इनॅक्शन मध्ये पाहायला मिळतील. यानंतर हे 2 सामने जे मात्र आपण पाहतायत सध्याच्या घडीला ई गट मधले आहेत. तदनंतर सी गट ज्याला मात्र सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा रणसंग्राम सध्याच्या घडीला प्रत्येकाच्या मनामध्ये एकच विचार चालू आहे. HDP ट्रॉफी सध्याच्या घडीला प्रत्येकाच्या मनात घर करते. हो इथे टाकलेला चेंडू, हो गई गलती, हो गई भूल. दांडी 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 गुल. ब्युटिफुल बॉलिंग. लोकेश नाईक ज्याने 3 विकेट मिळवल्या, धाव खर्च केली फक्त 1. जबरदस्त कमबॅक. पहिली 2 षटकं पाहिली जिथे रन रेट 12चा होता, परंतु तिसऱ्या षटकामध्ये फक्त 1च धाव आली. आता जो रन रेट 12चा होता तो 8.34 वर आलेला. एक जबरदस्त गोलंदाजी जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली. भरपूर चांगली गोलंदाजी, व्हेरी गुड बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी. न्यू बॅटर मैदानामध्ये सौरभ मालकर दाखल होताना पाहायला मिळतील. सौरभचा खेळ महत्वाचा राहील. सध्याच्या घडीला मैदानामध्ये आपण मयूर याला पाहतो. मयूर आणि सौरभ ही जोडी खास करून या स्पर्धेसाठी बोरिवलीवरून पवन मुंडे उपस्थित होतात. वेलकम दादा, तुमचंही सहर्ष स्वागत आहे. तळवलीचे युवा नेते आदरणीय गणेशजी मालकर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. आपलं स्वागत आहे गणेशजी मालकर. करण झुनगरे सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. रोहित पाटील साहेबांच्या वतीने प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. करण झुनगरे यांनी जर हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयांचं पारितोषिक गणेशजी पाटील, जीजी पाटील यांच्याकडनं कैरे त्यांचे मामा. पहिलाच बॉल जो मात्र पाहायला मिळाला, पाठची एज तिथे एक सिंगल येताना पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या धावफलकावर सध्याच्या घडीला 26 धावा आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये आपलातून सुरुवात जी मात्र तलवली संघाची पाहायला मिळाली, परंतु कसलखंड संघाने ज्या प्रकारचं कमबॅक केलं, खास करून लोकेश नाईकचं मी विशेष कौतुक करेल, ज्याने 3 विकेट मिळवल्या, 1च धाव जी मात्र खर्च करताना आपल्याला पाहायला मिळाला. कारण सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅक बरा. समोर सौरभ बॅक टू बॉलर, फटका सजवलाय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर येतील बॉलवर. एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्नच नाही. व्हेरी गुड बॉलिंग.
सध्याच्या घडीला करणने 2 चेंडू टाकलेत, परंतु जे 2 चेंडू टाकत असताना गोलंदाजांना अक्षरशः पायामध्ये बेड्या ठोकल्यात. ज्या प्रकारची गोलंदाजी सध्याच्या घडीला करतोय, अप्रतिम गोलंदाजी. धापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत 27 धावा आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये 24, तिसऱ्या षटकात 1 धाव, या षटकांमध्ये 2 धावा. करण तयार गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न मयूर मालकर या खेळाडूचा राहिला. कौतुक सध्याच्या घडीला व्हायला पाहिजे. ज्या प्रकारची गोलंदाजी करण कडून होत्या, ज्या प्रकारची गोलंदाजी लोकेश नाईकची झाली, कसलखंड टीमला पूर्णपणे मॅच मध्ये हबी करून टाकलाय या 2 गोलंदाजांना. 3 चेंडू शिल्लक. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. काव कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक येतील. बॉलवर एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दिनेश नाईकचं क्षेत्ररक्षण जबरदस्त होताना जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. कौतुक सध्याच्या घडीला या टीमचं व्हायला पाहिजे. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धापलकावर धावसंख्या 28, 28 धावा. शेवटचे 2 चेंडू आहेत. या 2 बॉलमध्ये 2 मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये तलवली टीम असेल. 1 ते 2 मोठे फटके आले. 40च्या घरामध्ये संघ जाऊ शकेल. ते फटके येतील का करणच्या विरोधात? करणचा बॉल. इथे पंचांचे दोन्ही आज समांतर. हा चेंडू अवांतर. बाईटच्या रूपाने एक सिंगल. संघाची धावसंख्या धावपलकावर 29, 29 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 4, अंतिम षटक. या शेवटच्या षटकामध्ये कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचं. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. करण तयार. करणचा बॉल. अजून एक चांगला चेंडू. काय गोलंदाजी करतोय करण. सध्याच्या घडीला करणच्या प्रत्येक विकेटसाठी भरपूर मोठी पारितोषिक आहेत. विकेट हॅट्रिक साठी भरपूर मोठी पारितोषिक होती, परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी राहिली, 5 चेंडू त्यामध्ये फक्त 4 धावा, ज्यामध्ये एक अवांतरची धाव आहे. शेवटचा 1 चेंडू अजूनही शिल्लक. इथे टाकलेला चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या बॉलवर येताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने तलवली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 31. या धावसंख्येवर कसलकंड टीमला विजयासाठी 32 धावांचं लक्ष्य. पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं होतं बोरिवली आणि बारवई, त्याच्यामध्ये 57 झाले होते, परंतु इथे मात्र लो स्कोरिंगची मॅच आहे. कसलखंड आणि आपण त्यांच्या समोर बघतोय तळवली संघाने केल्या 31. जिंकण्यासाठी 32 ची गरज आहे. पुढची मॅच सावरोली आणि मोरबे या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय टॉस करण्यासाठी. सावरोली आणि मोरबे या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण टॉस करायला या ठिकाणी. सन्मान पुढे पुन्हा एकदा आपण सन्मानाकडे बोलतोय. आमचे नंदू पाटील वडगाव ग्रामपंचायतीचे सदस्य, सुरेश पाटील एसडीपी ट्रॉफीचे सर्वा. चला सगळे जय मल्हार आणि कैरेचे सगळे आमचा ग्रुप चला वरती या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी. सगळे आमचे पाहुणे राजेशजी पार्टे, नरेश दादा पाटील, कैलास म्हात्रे, सगळे पाहुणे या ठिकाणी आज या एसडीपी ट्रॉफीला ज्यांनी भेट दिलेली आहे. संपूर्ण स्पर्धेला आपल्याला जे चेंडू लागणारे आहेत बॉल आणि ते बॉल आपल्याला दिलेले आहेत आदरणीय चंद्रकांतजी जंगम, माजी सदस्य ग्रामपंचायत चे सदस्य वडगाव, आणि चंद्रकांतजी जंगम यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. आणि या स्पर्धेला जेवढे बॉल लागतील तेवढे चेंडू आपल्याला त्यांनी दिलेले आहेत. ते आमचे चंद्रकांतजी जंगम यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येईल. चंद्रकांतजी जंगम यांना विनंती करतोय की त्यांनी आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. चंद्रकांतजी जंगम साहेब पुढचे. ही खेळपट्टी आपण पाहतोय एसडीपी ट्रॉफीची, कारण या अचानकच्या मैदानावर पहिल्यांदा जो टुर्नामेंट ठेवतो त्याची हिंमत असते आणि इथे सुरेश दादा पाटीलने ते काम केलेलं आहे एसडीपी ट्रॉफी मध्ये. इथे ज्यांनी ही खेळपट्टी बनवलेली आहे, खेळाडूंना सगळ्यात महत्वाचं ग्राउंड तुमचं कितीही चांगलं असू द्या पण खेळपट्टी चांगली लागते. 4 दिवस इथे 40 संघ खेळणारे आणि खेळपट्टी बनवणारे आमचे नरेश वाघ आणि सहकारी ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. अमोलजी पाटील यांना मी विनंती करणार आहे, ज्यांनी पीच बनवलेली आहे ते आमचे नरेश वाघ आणि त्याचे सगळे सहकारी रोशन पाटील यांनाही विनंती आहे. रोहिदास पाटील आणि नरेश वाघ टेमरी वाडीचे हे सगळे आदिवासी बांधव आहेत आणि त्यांनी ही खेळपट्टी बनवलेली आहे. नरेश वाघे आणि त्यांचे सगळे सहकारी
ज्यांनी ही खेळपट्टी बनवलेली आहे जिथे आपण खेळतोय. अतिशय चांगली खेळपट्टी. 4 दिवस 40 संघ या स्पर्धेवर या खेळपट्टीवर खेळणार आहेत आणि अशी चांगली खेळपट्टी. पाटा पण आहे, गोलंदाजांना पण चांगली साथ देते अशी संमिश्र खेळपट्टी या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे. टॉस साठी दोन्ही कॅप्टन आपण पाहतोय. याच पाहुण्यांना आपण विनंती करूया टॉस करण्यासाठी. मोरबे आणि सावरोळी. मोरबे आणि सावरोळी पुन्हा एकदा खालापूर पनवेल टॉस केला जाईल. मोरबे आणि सावरोळी या दोन संघांच्या दरम्यान टॉस करण्यासाठी आपण त्यांना विनंती करूया. पुढचे आमचे अरविंद घोरपडे जे आमचे पाहुणे आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. अरविंद घोरपडे, त्यानंतर आदरणीय आमचे मंगेशजी खाने यांचा इथे सन्मान करण्यात येईल. अरविंद घोरपडे. इथे टॉस केला जातोय आपण पाहतोय. सावरोळी संघाने टॉस जिंकलेला आहे. सावरोळी संघाने टॉस जिंकलेला आहे. दोन्ही संघांना इथे शुभेच्छा आहेत. अरविंद घोरपडे यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. अरविंद घोरपडे, त्यानंतर आमचे बोरिवलीचे पवन मुंडे, मंगेश खाने, बोरिवलीचे पवन मुंडे आणि संदीपजी ठाकरे मोरबेचे आमचे इंजिनियर यांना विनंती आपण व्यासपीठावर या. संदीपजी ठाकरे, पवन मुंडे, मंगेशजी खाने. संदीपजी ठाकरे, हॅलो. या ठिकाणी आमचे पाहुणे आदरणीय रामचंद्र झुंजघरे आणि प्रकाशजी पाटील उपसरपंच कसलखंड यांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. रेवनाथजी पाटील माजी उपसरपंच कसलखंड 40 प्लसचे कॅप्टन, त्यानंतर चंद्रकांतजी पाटील आणि या सगळ्यांच्या वतीने कसलखंड संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. रेवनाथजी पाटील असतील त्यांचे सगळे सहकारी आणि त्यांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत. संदीपजी ठाकरे बिल्डर्स आहेत मोरबे गावचे आमचे संदीपजी ठाकरे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. गावदेवी मंदिर जे आता कैऱ्यामध्ये आजच मालदोडे सुरेश दादा यांच्या हस्ते पूजन झालेलं आहे आणि त्याचे बिल्डर्स आहेत. मंदिराचं चांगलं काम तुम्ही करतायत. नरेंद्रजी मालकर तळवलीचे आमचे पाहुणे नरेंद्रजी मालकर यांना इथे सन्मानित करण्यात येईल. मॅच ला सुरुवात झालेली 32 धावांचा पाठलाग. नरेंद्र मालकर उर्फ हावऱ्या भाईचे एकदम निकटवर्तीय जितेंद्र मालकर तळवली. हॅलो. तर धन्यवाद संतोष चौधरी सर. मॅच कडे वळतो आपण. SDB ट्रॉफीची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आणि दोन संघामध्ये आमचे एक चांगले कॉमेंटेटर आणि निवेदक पण आता आमचे सागरजी मांडवकर आणि नेऱ्याचे आमचे सागरजी मांडवकर यांच्याकडे आपण वळूया. तर तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. आपण स्पर्धा पाहतोय SDB ट्रॉफी. मॅच कडे लक्ष देऊया. 32चा पाठलाग करायचे आणि इथे सुरुवात जरूर झाली. डीप कडे क्षेत्ररक्षण जरूर चांगलं आणि इथे धाव घेण्याची तयारी जरूर. असं म्हटलं जातं जेव्हा धावांचं टार्गेट कमी असतं वेन द लो स्कोर आणि तेव्हा तुम्हाला क्वालिटी ऑफ क्रिकेट पाहायला मिळतं. मात्र इथे गोलंदाजी करताना कायऱ्या तीर्था 11 गावदेवी तळवली हा संघ गोलंदाजी करतोय. सौरभ मालकरला आतापर्यंत पाहिलं. आतापर्यंत त्यांनी धावा दिल्या. एकूण 60, टार्गेट 32 आहे. या पाठलागाला सुरुवात झाली. कसलखंड विरुद्ध तळवली असा सामना पाहायला मिळतो प्रेक्षकांना जिथे सलामीची जोडी कुणाल नाईक आणि अनिकेत पाटील. सौरभ मालकर फर्स्ट ओव्हर पॉवर प्ले 32चा पाठलाग करायचे.
ओ स्लोवर वन लॉफ केला डीप कडे फाईन लेगला आणि हा दणदणीत षटकार 32 साठी मात्र इथे प्रयत्न सुरू झाले षटकार. तर या 6 धावेनं आपण पाहतो फलंदाज सलामीवीर अनिकेत पाटील 4 चेंडूचा सामना त्याने केला. वैयक्तिक 12 वर खेळतो आणि संघ पोहोचला 13 वर. कंपॅरिझन आपण केली. बॅटिंग टीम कसलकंड संघ चांगला प्रवास करतो. पुढचा चेंडू सौरभ. ओ वेगवान चेंडू खाली राहिलाय नकार दिलाय. सामन्यामध्ये कमबॅक हवा असेल तर डॉट बॉल चांगल्या गोलंदाजांची गरज आहे आणि इथे मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. सुरुवात मात्र चांगली. धावा आहेत 13. सौरभचे पहिले षटक. अतिथी कक्षामध्ये पाहतोय पाहुण्यांची मांदी आली आणि आज एसडीपी ट्रॉफी मध्ये तमाम पाहुणा वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना ग्रामीणचं क्रिकेट आपण पाहतोय आणि आज संपूर्ण आमचा अतिथी वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना पहिल्या षटकामध्ये 13 आल्या. पाठलागाला सुरुवात झाली. 32 करायचे. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. खेळाडूंना विनंती असेल ड्रिंक्स ब्रेक मध्ये तुम्हाला वेळ मिळेल, मात्र इथे वेगवान क्रिकेट खेळायचे या सुद्धा सूचना असतील मॅनेजमेंट कडून. राज चव्हाण आले. ओव्हर नंबर 2. सुरुवातीला 13 आल्या. गोलंदाजी मात्र थोडी बॅकफुटला पाहायला मिळाली. मात्र 32 धावेसाठी जर कमबॅक हवा असेल तर आता गोलंदाजांना त्याचं उत्तर शोधावं लागेल. राज चव्हाण. तर सन्माननीय आमचे पाहुणे विनोद शिंदे कसलकंड यांचे इथे आगमन झाले. त्यांना विनंती करेन आपण यायचे अतिथी कक्षामध्ये. समोर ठेवला लॉफ करतोय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक रेडी आहे. सिंगल मिळेल. धावफलक पुढे सरकेल. 32 करायचे. धावा एकूण 14. ज्या पद्धतीनं बॅटिंग सुरू आहे ना असं वाटतं या सामन्याला सलामीचे फलंदाज आगीकूच जरूर करतील, ज्यामध्ये कुणाल नाईक आणि अनिकेत पाटील. पुढचा चेंडू राज. 32चं लक्ष. नेक्स्ट बॉल. आक्रमण करतो. गॅप खाली आहे. डीप कडे प्रयत्न जरूर चांगले झाले. जरुरी त्या धाव घेण्याची तयारी. पाहुण्यांचे इथे आगमन झाले. मी अतिथी मान्यवरांना विनंती करेन आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनापासून हार्दिक स्वागत सुस्वागत. राज चव्हाणचे षटक पाहिलं. सिंगल 2 धावा. कंपॅरिझन आपण केली. सौरभच्या पहिल्या षटकामध्ये 13 आल्या, मात्र फुल मतेनं पूर्वार्धामध्ये 11 दिल्या. प्रवास तसाच सूर्य. मात्र जर मार्गक्रमण गोलंदाजी करणाऱ्या तळवली संघाला कमबॅक करायचं असेल तर इथे या जोडीला फोडावं लागेल. एकूण धावा धावफलकावरती 16. ओ स्टेप आउट झाले. ऑन दी राईज. लॉंग ऑन कडे आमच्या नजरे आड. जरूर क्षेत्ररक्षणाची भूमिका खूप महत्वाची असते. या मॅच मध्ये कमबॅक हवा असेल तर धावा रोखाव्या लागतील. धावा रोखण्याचं शिवधनुष्य पेलावं लागेल. 32चा पाठलाग करायचा आणि येता धावा धावफलकावरची टोटल संघ पोहोचले 18. चेंडू आणि धावांचं अंतर. आता गोलंदाजी करणाऱ्या संघाला इथे प्रचंड मेहनतीनं गोलंदाजी करावी लागेल. राज चव्हाण. ओ लाईन पाहिली. गॅप मध्ये ढकलला. इनसाइड अंतर वर्तुळामध्ये स्टँडर्ड ऑफ फिल्डिंग. स्लीप मध्ये या क्षेत्ररक्षणाची आता गरज आहे फिल्डिंग टीम तळवली संघाला. एकूण धावा धावफलकावरती टोटल 19 धावा धावफलकावर. टार्गेट 32. इथून कमबॅक हवा असेल तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला डॉट बॉल विकेटची नितांत गरज आहे. 19-32 टार्गेट. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. राज. नेक्स्ट बॉल. ऑन दी राईज. जेल होणार का? कमबॅक होऊ शकतो. व्हेरी गुड कॅच. पहिला धक्का मिळाला. इथून परतण्याची संधी असेल. बॅटिंग टीम गोडीदेव कसलकंड हा संघ पहिला धक्का 19 या धावसंख्येवर.
तर नक्कीच SDP ट्रॉफीचा आनंद देणारा क्षण आपण पाहतोय. सन्माननीय आमचे मुख्य आधारस्तंभ सुरेशदादा पाटील, अविनाशदादा पाटील आणि आज आम्ही पाहतोय त्यांच्यावर प्रेम करणारा पाहुणा वर्ग इथे आपण पाहतोय. अतिथी मान्यवरांचं आगमन झाले, पाहुण्यांची मांदी आली. आज आमच्या सन्माननीय आयोजकांवर असलेलं प्रचंड प्रेम. चला मॅचचा थोडा वेग वाढवा आणि पुढच्या दोन्ही संघांना आम्ही कॉल करतोय का आपण रेडी राहायचं. ग्रामीणचं क्रिकेट खूप बदललं. आज तरुणांच्या आवडतीचा क्रिकेट ओळखला जातो, प्रेक्षकांच्या गर्दी खेचणारा क्रिकेट ओळखला जातो आणि आज भारतामध्ये सर्वाधिक झपाट्याने विकसित होणारा खेळ म्हणून टेनिस क्रिकेटला पाहिलं जातं. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. राज चव्हाण कमबॅक चांगल्या. आतापर्यंत 5 चेंडू धावा दिल्या त्यांनी, 6 एकूण धावफलक 19, टार्गेट 32. क्रिकेटमध्ये गोलंदाजांना संधी मिळत नाही, त्यांना संधी निर्माण कराव्या लागतात. गोलंदाजांना अनेक इथे महत्व द्यायचं असेल तर इथे कमबॅक होणं राजकडून अपेक्षा असेल. स्टेप आउट झाले मनगटी ताकदीच्या साहाय्यानं. चेंडू डी पॉइंटच्या वरून शॉट लाईक दॅट आणि हा फटका येईल 6 धावेसाठी. कमबॅक वेगानं होतोय, धावसंख्येचा वेग वाढवलाय. 32 टार्गेट आणि आता एकूण धावा 25. तर डीजेचं अप्रतिम संगीत आपण ऐकतो. मॅचकडे लक्ष वेधूया. धावा धावफलकावरती टोटल 25, 32 टार्गेट. बॅटिंग टीमला सामना मात्र सोपा झालाय. कोडिल देव कसलकंड हा संघ पाहतो बॅटिंग करताना 32 लक्ष. क्रिकेटमध्ये कधी का होईल याचा नेम नाही. आमचे मार्गदर्शक संतोष चौधरी सर आमच्या समेत जॉईन झालेत. सुपला शॉर्ट फेम आज योगेश वाघ यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. प्रेक्षकांचं मनोरंजन तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. समालोचकांची मांदी आली. 24 ला इव्हेंट सुदर्शन आमच्या समेत जॉईंट आहेत. आणि संतोष सर बघा, मॅन ऑफ द मॅच जो खेळाडू असेल, प्लेअर ऑफ द मॅच, त्याला मॅजिक टच हेअर कट अँड हेअर ट्रीटमेंट युनिसेक्स सलून आहे यांच्याकडून एक कुपन आहे. मॅन ऑफ द मॅच हेअर कट फ्री. सुंदर नामांकन आपण पाहतोय. SDP ट्रॉफी. प्रेक्षकांचं भरभरून प्रेम या मैदानावर, मोपाड्याच्या या मैदानावर आपण पाहतोय. सन्मानाची अभिमानाची स्पर्धा. मॅचकडे लक्ष वेधूया. कसलकांड विरुद्ध एका बाजूला तळवली. 32 पाठलाग करायचा आणि आता धावा एकूण 25. विनिंग कॅल्क्युलेशन पाहिलं तर 12 चेंडू मध्ये 7 धावा, 12 चेंडू मध्ये 9 धावा सुद्धा डिपेंड होताना पाहिलं. हे क्रिकेट होऊ शकतो. पहिला चेंडू गोलंदाजांना कमबॅक करावं लागेल. सिंगल डबलला पण कसलकंड संघ या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. दीपेश आले ओ नंबर 3. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही संघ रेडी राहा आणि फिल्डिंग टीमला आम्ही स्पेशली विनंती करू. जो संघ क्षेत्ररक्षण टॉस विन टीम तुमचा डिसिजन पेंडिंग आहे. आपण या गोष्टींकडे लक्ष असू द्या. टॉस विन टीम सावरोली संघ आपला निर्णय आला नाही. फिल्डिंग असेल तर आपण रेडी राहा, कारण वेळेचं महत्व जेव्हा स्पर्धेचा एकदा दर्जा वाढवायचा असेल तर आपल्याला डिसिप्लिन मेंटेन करावी लागेल. फुटवर्कचा वापर. शॉर्ट पॉइंट कडून चेंडू चाललाय. प्रयत्न झाले नाही. 2 धावेसाठी प्रयत्न होतील. सामना मात्र बॅटिंग टीमला सोपा आहे. क्रिकेटमध्ये हालचालीला महत्व दिलं जातं, प्रयत्न करण्याला क्रिकेटमध्ये महत्व दिलं जातं. क्रिकेट जंटलमॅन लोकांचा खेळ ओळखला जातो. कधी का होईल याचा क्रिकेटमध्ये नेम नाहीये. मात्र सामना थोडा सुस्थितीमध्ये आहे. बॅटिंग टीम कसलकंड संघ. येणारे 10 चेंडू आणि 4 धावेची गरज. फ्रंटफुटला आले. स्ट्रोक बनवला. मॅच विन आणि सामना टॉप गिअर मध्ये. बॅटिंग टीम कोडिल देव कसलकंड संघानं 32 धावा सोप्या पद्धतीनं इथे कुठल्या आणि आगेकूच करत असताना दणदणीत विजय प्रस्थापित केला. दोन्ही संघांचा आपण आभार मानूया. मात्र तिसऱ्याच ओव्हर मध्ये या सामन्याचा निकाल स्पष्ट झाला. प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत. द मॅन ऑफ द मॅच ठरलाय लोकेश नाईक. 1 ओव्हर 3 विकेट. लोकेश यायचं आपण. चला नेक्स्ट मॅच. सावरोली टीम डिसिजन अजूनही पेंडिंग आहे.
तर लोकेश नाईक सर बघा ज्याने 3 विकेट घेतलेत. गुड बॉलिंग, अतिशय सुंदर गोलंदाजी आणि फक्त एकच धाव दिली. फिल्डिंग टीमला संतोष चौधरी सर विनंती